तर दुसरीकडे नाशिकमधल्या या सत्तेच्या नव्या पॅटर्नमुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी केलेले आरोप प्रत्यारोप विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। ऐकूया कशा प्रकारे या सगळ्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले होते। एक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळून फिरते, चला मागून धराव आणि आवळावं असं वाटतं माहिती। एकदाच काय ते बांधकाम होऊन जाईल। महाराष्ट्रातले टोल बंद करायचे असेल पहिल्यांदा कर्नाटकातले आणि गुजरात मधले बंद करून दाखवा। आणि तिकडे कसं चाललंय ते बघ। केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत, इथे नाही होत। महाराष्ट्रामध्ये इथे नाही, महाराष्ट्रात असे होत। केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा 80 किलोमीटर त्याचं अंतर असलं पाहिजे। आमच्याकडे का 30 किलोमीटर आणि त्याच्या खाली येतंय। त्यांनी सांगितलं की त्यांची जी मफलर जी आहे, मी नेहमी वापरतो या घशाच्या म्हणून ही मफलर मागून अशी आवळावी आणि कायमचंच बांधकाम करावं अशा प्रकारचे। आता मफलर आवळल्यानंतर काय होतं पाठीमागून हे लहान मुलाला सुद्धा कळतं। आणि म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मी थोडंसं नाही म्हटलं तरी घाबरलेलोच आहे, कारण अशी एक केस जी आहे रमेश केनीची झालेलीच आहे, त्याच्यामुळे मला जरा आणखी सावध राहावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।